शुद्ध भोजन, शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप म्हणजे विकास असं मानणारे श्री चैत्रम पवार हे बारीपाडा, जिल्हा धुळे या गावचे. 1993 ला एमकॉम केल्यावर एअरफोर्स नाशिक मध्ये सिलेक्शन तर झालं, पण तोपर्यंत वनवासी कलाश्रमाशी संबंध आणि सामाजिक जाणीव यामुळे ग्रामीण भागात राहून वनसंवर्धनाचा निर्णय त्यांनी घेतला. जंगल, जल, जमीन, जन, पशुधन या 5 बिंदूंच्या आधारे तसेच स्थानिकांच्या मदतीने 90च्या दशकात 11,000 रोपांची लागवड त्यांनी केली आणि लगेच काम थांबलं, कारण हा प्रवास दिशाहीन चालला होता. मग त्यांच्या लक्षात आलं, वनसंवर्धनासाठी संघटना आवश्यक आहे. ह्या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कसं सहभाग घेतला. हा शेवटी पर्यावरणाचा विषय आहे. आपण म्हणतो की पर्यावरण असेल तरच आपण सगळे असणार. त्यामुळे पर्यावरण हा व्यापक शब्द आहे आणि पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे पर्यावरणावर आधारित जीवनपद्धती विकसित करता येईल का आपल्याला, आणि याची गरज पण आहे. कारण जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या 5 बिंदूंमधनं 1-2 बिंदू जर आपण मायनस केलेत ते सगळं आपलं जीवनमान कोलमडणार आहे. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल तर ह्या 5 गोष्टींना आपण संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण अशा अँगलने याला सातत्याने प्रयत्न करायला लागतील. 1-2 वर्ष काम करून थांबलो तर ते संपणार आहे. आणि वनवासी कलाश्रम देशभरात हेच काम करते. शहरातल्या संस्था ज्या वनसंवर्धनासाठी काम करतात त्या सुद्धा ते जोडत गेले. वनसंवर्धनासाठी संघटित होऊन नियम तयार केले. वृक्षतोड करण्यास दंड तर पकडून देणाऱ्यास बक्षीस असे उपक्रम राबवले. राहुरी, दापोली या कृषी विद्यापीठातून कुलगुरूंना बारीपाड्यात आणले. त्यांच्या डेमोच्या माध्यमातून आदिवासींना शेतीविषयक ज्ञान दिलं, तसंच माणसे एकत्र आणली. विरोधकांना सुद्धा वनसंवर्धनाचे फायदे सांगून संघटित होण्यास भाग पाडलं. 45 गावांना संघटित करून सामुदायिक वनाधिकारी कायद्याची जाण दिली. तसेच त्यांनी ग्रामसभेला 11,200 हेक्टर वनक्षेत्र मिळवून देण्याचा मोठा प्रयत्न केला. आज 32 वर्ष ते राष्ट्र निर्माणाचं काम करत आहे. बारीपाड्याला 2001 मध्ये आदिवासी हिंदू अस्मिता पुरस्कार मिळाला. तसेच 2003 मध्ये इंटरनॅशनल फंड्स ऑफ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट आशियामध्ये भारतात 2रा क्रमांक मिळाला. अशा तब्बल 30हून अधिक पुरस्कारांची पुष्पे त्यांच्या पदरात आहेत. तसेच त्यांनी उच्चस्तरीय सल्लागार समिती, वन, पर्यावरण व वातावरण मंत्रालय, भारत सरकार यात 2016 ते 2018 कार्य सुद्धा केले आहे. आज यांच्या प्रयत्नामुळे नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा तसेच गुजरात मधील डांग जिल्हा येथे 15,000 किलोमीटरचं जंगल उभं आहे. असा हा वनवासी चैत्रम पवार. तुम्ही आहात मान महाराष्ट्राचा आणि म्हणूनच तुम्हाला मिळतोय सन्मान महाराष्ट्राचा.